नमस्कार प्रेक्षकांनो. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या भागात भावनिक आणि तणावपूर्ण घडामोडी पाहायला मिळतात. आनंदीचे बाबा समरला स्पष्ट सांगतात की काहीही झाले तरी आदिरा तिच्या सासरी आनंदात राहणार आहे आणि ते आज कोणत्याही परिस्थितीत मंदाकिनीला घरी घेऊन जाणारच आहेत. दुसरीकडे अर्पिता या निर्णयावर नाराज होते आणि आदिराला सासूच्या पाया पडायला लावल्यामुळे समरवर प्रश्न उपस्थित करते. मात्र आजी तिला शांत राहण्याचा सल्ला देते. आदिरा पुन्हा एकदा समरची माफी मागते आणि समर तिला समजावतो की आता संसार पुन्हा विस्कटू देऊ नये. दरम्यान स्वानंदी मंदाकिनीशी बोलताना तिच्या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त करते आणि सांगते की तिच्या हट्टामुळे बाबांना त्रास झालाय. पण मंदाकिनी अजूनही तिच्या भूमिकेवर ठाम असते. त्याचवेळी स्वानंदीचे बाबा येऊन स्पष्ट करतात की ते मंदाकिनीला आजच घरी घेऊन जाणार आहेत. घरातील वातावरण तणावपूर्ण असताना अखेर मंदाकिनी परत जाण्यास तयार होते. पण तिच्या बोलण्यात अजूनही टोमणे असतात. स्वानंदी आणि आदिरामध्ये भावनिक संवाद होतो, जिथे दोघी एकमेकांची माफी मागतात आणि नातं अधिक मजबूत करतात. दुसरीकडे रोहन आपल्या नोकरीबाबतची समस्या लपवण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यामुळे त्याच्या वागण्यात बदल दिसून येतो आणि आदिराला संशय येतो. मंदाकिनी घरी परतल्यानंतर पुन्हा एकदा घरात तणाव निर्माण होतो. ती आदिरावर घरातील सर्व जबाबदाऱ्या टाकते आणि तिच्या वागण्यावरून वातावरण पुन्हा तापते. तरीही आदिरा शांत राहण्याचा निर्णय घेते. रात्रीच्या वेळी समर आणि स्वानंदीमध्ये भावनिक संवाद होतो, जिथे स्वानंदी तिची खंत व्यक्त करते आणि समर तिला समजावतो. शेवटी आश्रमात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. स्वानंदी पारंपरिक मराठमोळ्या वेशात येते आणि समरही तसाच पोशाख करून येतो. दोघेही एकत्र येऊन कार्यक्रम पार पाडतात आणि त्यांच्या नात्यातील जवळीक पुन्हा दिसून येते.